तर सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। सरकारने मागण्या पूर्ण न केल्यास विधानसभेला उमेदवार उभे करणार असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। जरांगे पाटलांकडून 288 जागांवर उमेदवार उभे करण्याचा इशारा देण्यात आलाय। तर प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचं प्रवीण दरेकरांनी उत्तर देताना म्हटलंय। मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित होण्यासाठी ते जर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुणबी एकच हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र 100% विधानसभेला 288 मध्ये उभा करणार सगळ्या जाती धर्माचे। धन्यवाद। निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे, निवडणुकीकरता जागा उभा करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि जरांगे मराठा समाजाच्या हितासाठी काम करतायत आणि त्यांना जर असं वाटत असेल की जागा लढवाव्या तर त्यांना दिलेला कायद्याने अधिकार आहे, ते लढवू शकतात। परंतु शेवटी समाजाच्या हितासाठी काम करणं हा वेगळा विषय आहे आणि निवडणुकांसाठी निवडणुकीचं राजकारण हा वेगळा विषय आहे। सर्व पक्षात सर्व समाजाचे नेते मंडळी त्या ठिकाणी असतात, त्याच्यामुळे असं काही झालं तरी तो प्रयोग यशस्वी होईल असं मला वाटतं।